जोहार जय आदिवासी। मी अरविंद बेंडगा। आज आपण पोहोचलेलो आहोत डहाणू तालुक्यातील सासवंत गावामध्ये। आपल्या धवलेरने आई आलेले आहेत। आता काही थोड्याच वेळात लग्न लागतील तर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। जोहार मित्रांनो, आज आपली इधेला हा आपले धवलेरने आईला मिलाया। आज एक ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा होता। तर ते विवाह सोहळ्यामध्ये आपल्या आदिवासी पद्धतीने धवलेरी आई ही लगीन लावला। तर आपली ही नांगलाच। तर आता आई हिला विचारू आपली काय नेमका एक कैसी ते धवलेरनी पद्धतीने लगीन लावत, कारण आता आपल्या आदिवासी संस्कृतीला खपत गेली। आता धवलेरणीचा जमाना तर कुठेतरी खपत चालला आहे। धवलेरने आता तयार व्हायला पाहिजे तर त्या होत नाही। तर आता त्यांच्याशी आपली गोठी करू काय, त्यांना कैसी लग्ना लावत, ते गाणं कोणाशी शिकेल कोणापाशी शिकेल, तर जरा आपली तिला विचारू। आई तुम्ही कोठचं? आम्ही शिसणीच्या। शिसणे? शिसना आंबोली। शिसना आंबोली ना। तुम्ही लगीन म्हणजे लावाया तर या गाणं वगैरे या कोणाकडून शिकेल? गाना गाना ते पहिला ना राबडणी राबडणी राबडीन मग ती टाकली तशी। मग माझी वावरीन माझी सुनस होती माझी, त्याचीच लेखीस त्याची राबडणीचीच लेखीस। तर त्याचा गाणं ती मग ती सांग, त्याचे हारी मी जाईन। आता ती टाकली तर आता ती टाकली तशी आता मीही घेतला ना। आता ही त्याचीच बहिणीची ये। तर मग आता असं शिकलं तर ही गाणी शिकाया म्हणजे हारी जाया लागत तरी शिकाय हारी जाया लागत नाही शिक मग तर तुम्ही जी धवलेरणीचा पद्धती म्हणजे लगीन लावा तर जी गाणी सांगा, तर ते गाणी देवाची म्हणजे कोणकोणते देवाची नावा घेऊन लग्न लावा, म्हणजे कहाणी जो अशी म्हणजे ते घाटाला हिंडवत अशी काय? घाटाला म्हणजे म्हणजे तुम्ही तुमची गाणं सुरुवात कोणाशी होतं? सुरुवात धरते पैसे सुरुवात आहे म्हणजे वंशापती धरणा करी ना वंशापती तर तशी चालू आहे महादेव चंदर सुरे चांद सुरे सुके सर विजय सर ढगे सर म्हणजे बोलवणं करा, म्हणजे जे तुम्ही लग्न करा सगळे देवाचं बोलवणं करा। तुम्ही आता लगीन कोळेक कैशी लावा, म्हणजे कोळीक जो लग्न लावली हवी फार लग्न लावली म्हणजे अंदाजे 200-500 असे कोळेक वयाचं होतं तैशी तुम्ही लग्न लावा। लावली ती 300 ती 400 वरी तरी लावली। म्हणजे मोजेल आहे तरी पण अंदाजे आम्ही जशी ओळख लावली मध्येच बांभण आलं होतं। बांभण आले तर धवलेऱ्या बंद केले, आम्हाला बंद केला। एवढा राग ये आम्हाला तर भलताच आमचा आता एखाद्या तुम्ही लग्नात जात हवं, तुम्हाला तिथं लग्नात वाहारला हवा ना, तिथं बांभण आणून ना लगीन लावत हवं, तर तुम्हाला कसा वाटते? राग येतो, भलता राग ये। म्हणजे ते काय बोलत ती तर समजा पण आहे आपल्या माणसाला तो वाचून सांग ना, आम्ही तर तोंडपाठ सांगू, सांगू ना देवाची नाव सुटे सध्या आम्ही तर सांगू। तर कुठं तरी तुम्हाला वाटतंय काय म्हणजे बामणाला नाही आणा पाहिजे ना,
आम्ही ओढे कैसी शिकेल हा आम्ही आमचे बहिणी शिपाय आई शिपाय काकी शिपाय ओढे कैसी शिकेल हा ते आम्ही तोंडपाठ सांगू तर आम्हाला कुठतरी वाहरा पाहिजे असं आम्हाला आठवय म्हणजे कुठं लग्नात बांभण नाही पाहिजे आपल्याकडे तर आदिवासीची म्हणजे तर धवलेरणीत लावा पाहिजेत ना लगीन लावा पाहिजे आई हो तुम्ही कोटपण आता लग्नात तुम्ही लगीन लावताना यो म्हणजे तुम्ही पेटवून ठेवा तर यो काय आहे म्हणजे यो क्या पेटवून ठेवा देवला पुतीर दिवला 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 पुतीर तर यो पेटवाच लागत ना करी आमचा पती ना आपला वाघोबा देव ना तोरणी देव तोरणी देव तोरणी देव चंद्र सूर्य चांद सूर्य म्हणजे ढगेसर विजेसर म्हणजे जे निसर्गात ज्या काही गोष्टी ते सगळीच तुम्ही नावा घ्या डोंगराची दुर्गाची नावा घेऊ दुरुंग आता प्रत्येकाच्या कुला दुरुंग तर ना आमचा जसा भावरकडे तसा प्रत्येकाचा अलग अलग तर मग ती भावरकडे म्हणजे ते सगळीची तुम्ही नावा घ्यावी सगळे डोंगराची जिथं जिथं मग ती देवाचा वास जो हवा आपल्या आदिवासीचा तशी ती घाटाला तुम्ही ती गाणी जमा करायची मग देवाला साक्षी ठेवायचा भार देवावर चढवत ना लगीन लागत मग ते दोघांचा जोडीचा लगीन बेस लागत लगीन लावू ना थोडं देव अजून पाठवणी करायला लागेल म्हणजे फक्त वाहरणीत नाही करायची तिची पाठवणी करायची तिला वाहरायचं अजून त्याला निन्हतीला ठेवायचं असं आई हो म्हणजे लग्ना लावत ना आता जी तुम्ही लग्ना लावा तर लग्ना लावा जी बाई रह ती कशी बाई म्हणजे लग्नात ती लाव म्हणजे तुम्ही जी लग्न लावा ना तर तिथं लग्न होते तशी बाई ती लग्न लावं का विधवा बाई लग्न विधवा बाई लग्न लावं भरले जोड्याचे सवासनी ना तुम्ही पहिला म्हणजे आता लग्नाला कुठं जा तर चौक म्हणजे तुम्ही पहिला काढत होता का पहिला काढा आम्हाला काढाय नवरा पण आता तुम्ही आता कुठेतरी सवासनी ढवलेरणी म्हणून लग्न लावा तर जात हवी तर तिथं आता जी कोणी चौक काढत ती कोण सवासनी काढत का कोण चौखेरा काढ तर तुम्हाला असं वाटय काय असं वाटत हवा ना काही म्हणजे आम्ही करू आता तर तुम्ही फुकटाचे पैसे घ्या म्हणजे तुम्हाला लिहून दी जगा नाही तो नाही तसा नाही हा पाहिजे म्हणजे आपल्या सवासनीला कांडायचा तोडा ढापटायचा लिहायचा आता आम्ही तर पोहऱ्या करू ना आता तर नवीन जमान्यात चौखेरा बोलू कलर आणून ना आता तर कुठंतरी त्या नाही होया पाहिजे म्हणजे आपले बाईला कुठंतरी तिचे म्हणजे काम कराया दोन पैसा हो मिळत कुठंतरी तिची जी कला आहे संस्कृती आहे ती बाई टिकव पण हे चौखेर पैशासाठी त्यांची कुठंतरी हे करत असा ना कुठंतरी बाईचा बाई त्यावर दोन पैसे मिळत आदिवासीला आहे ती मोठी फेटालू नसे लावत ना चौखेर काय आदिवासी माणूस नाही मित्रांनो आपली ढवलेरने आई आपल्या सोबतच बसून एक कुठंतरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपले तरुणीला नक्कीच एक सांगावासा वाटत काय आदिवासी संस्कृती फक्त मोबाईलात शूटिंग करून दाखवायची गोष्ट नाही बोलण्याची गोष्ट नाही तर ती आदिवासी संस्कृती जपण्याची गोष्ट आहे ती करण्याची गोष्ट आहे आता कोणाचं पण आपले घरी लग्न हवा बहिणीचा हवा भाऊचा हवा आपल्या घरच्या आजूबाजूचा लगीन हवा तर तिथं आपले ढवलेरने आईलाच लगीन लावा वाहरा पाहिजे चौक काढायचा हवा तर सवासनी बाईलाच चौक काढाया वाहरा पाहिजे कारण आदिवासी संस्कृती जगाला शिकवणारी अशी संस्कृती आहे आदिवासी संस्कृती फक्त बोलून सांगून टिकल नाही तर ती आपल्याला प्रत्यक्ष स्वीकारून त्या गोष्टी आपल्याला आपल्यापासून सुरुवात करायला लागते तर आतापर्यंत भरपूर अशा गोष्टी झाल्या हव्या प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या गोष्टी चुका होत
आजपर्यंत आपली आदिवासी संस्कृती भरपूर अशी पुसत गेली, नष्ट होत गेली, पण कुठंतरी टिकली पाहिजे याच्यासाठी तुम्ही आम्ही आपली सर्व नवतरुणाही एक ठाम निश्चय केला पाहिजे का कुठंतरी आपली आदिवासी संस्कृती, चालीरीती, जी लग्नाच्या रीतिरिवाज या टिकल्या पाहिजे। याच्यासाठी सुरुवात स्वतःपासून स्वतःच्या कुटुंबाशी करा पाहिजे, जेणेकरून आपली आदिवासी संस्कृती टिकेल, जपेल ना, पुढच्या पिढीला ती बघता येईल, संस्कृती जगता येईल। जोहार सर्वांना। तर आज आपल्या सोबत आहे युट्यूब कलाकार अरविंद बेंडगा, आणि तुम्हाला माहिती जे आहे ते किती मोठे युट्यूब कलाकार आहे आणि सर्व त्यांच्या चॅनलला फॉलो करतात, आणि ते आज धवलेरी सोबत इथे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला धवलेरी काय आहे आणि आपली आदिवासी संस्कृती परंपरा काय आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे। ज्यांनी आदिवासी संस्कृती काय आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सोबत धवलेरी आहे। तर खरंच युवांना आव्हान आहे, आपण जे मोहीम राबवायला लावलंय आदिवासी धवलेरी सवासीन पंच बचाव अभियान, आणि ह्या अभियानाचा भाग हे आदिवासी युवा होत आहे, आणि ह्या आदिवासी युवाचे इथे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप जोहार सांगेन। आणि तुम्ही पण ह्याप्रमाणे आदिवासी संस्कृती वाचवा, आणि ही संस्कृती वाचली तर निसर्ग वाचणार आहे, आणि आदिवासी संस्कृती ही जगण्याची गोष्ट आहे, ना की आपल्याला म्युझियम मध्ये ठेवण्याची गोष्ट आहे, तर आदिवासी टिकणार आहे। आणि हे बऱ्यापैकी आपल्याला अरविंदने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, आणि सर्वांना खरोखर खूप मनापासून रिक्वेस्ट करतो की ही जी धवलेरी परंपरा आहे ही एक खूप मोठी आणि एक युनिक वस्तू आहे, ही टिकेल तर आपण आदिवासी पालघर जिल्ह्याची जी युनिकनेस आहे ते टिकणार आहे। सर्वांना पुन्हा जोहार, आणि अरविंद तुझे खूप खूप धन्यवाद, आभार। आई तुम्हाला पण जोहार, धन्यवाद।